नमस्कार मंडळी. उन्हाळा चालू झाला की जास्त भूक लागत नाही गरमीमुळे आणि सुकी भाजी खायला पण मन होत नाही. म्हणून मी आज बनवते महिनाभर टिकणारं खास वाटण. त्यामुळे काय होतं, रस्सा भाजी अगदी 5 मिनिटात होते आणि दररोज वाटण करण्याची देखील गरज पडणार नाही. एकदाच बनवा आणि महिनाभर तुम्ही अगदी 5 मिनिटामध्ये कटाची आमटी असो वर अगदी कोणतीही रस्सा भाजी बनवू शकता. यामध्ये आज मी एक वेगळी गोष्ट वापरलेली आहे, ते म्हणजे पोहे. कसे वापरायचे आणि किती प्रमाण घ्यायचं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता जवळपास 8 मीडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत. 100 ते 120 ग्राम खोबरं घेतलं आहे आणि पाव वाटी आलं, पाऊण वाटी लसूण घेतलेला आहे आणि 1 मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. आता माझ्याकडे कमी होती त्यामुळे कोथिंबीरीचं प्रमाण तुम्ही 2 मूठ घेऊ शकता. 3 चमचे धने घेतलेले आहेत आणि 1.5 चमचा जिरं. त्याचबरोबर 5 ते 6 लवंग आणि दालचिनीचे जवळपास 7 तुकडे आहेत, अगदी छोटे छोटे. 4 चमचे सफेद तीळ आणि डाळवं घेतलेलं आहे 2.5 चमचे आणि 3 चमचे पोहे. जर तुम्ही जितकी डाळ वापरताय ती न वापरता अर्धी डाळ वापरायची आणि अर्धे पोहे वापरायचे. पोह्याने काय होतं, भाजीला एक नैसर्गिक घट्टपणा येतो आणि रस्सा खूप जास्त टेस्टी लागतो. कटाची आमटीमध्ये जर तुम्ही पोहे वापरलेत ना, अगदी भन्नाट ती कटाची आमटी बनून तयार होते. त्यामुळे कधी पोहे वापरले नसतील तर नक्की वापरून पहा. आणि हो, जर तुम्ही वापरत असाल तर कमेंट करायला विसरू नका. पहिल्यांदा खडे मसाले भाजून घेतले, अगदी त्यांचा सुगंध येतोपर्यंत लो फ्लेमवर. त्यानंतरनं सफेद तीळ देखील भाजून घ्यायचे आहे. त्याचबरोबर खोबरं भाजून घेतलं ब्राऊन कलर येतोपर्यंत आणि नंतरनं डाळव्याला देखील छान कलर येतोपर्यंत भाजून घ्यायचं. यामध्ये थोडं थोडं तुम्ही तेल वापरू शकता भाजण्यासाठी. पोह्यांमध्ये देखील तेल टाकून छान असे खरपूस ब्राऊन कलर येतोपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आलं, लसूण आणि कोथिंबीर हे देखील एकापाठोपाठ एक मी थोडं थोडं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे. आता कोथिंबीर तुम्ही भाजून वापरता की नाही वापरत हे देखील कमेंट करायला विसरू नका. मस्त कोथिंबीर भाजून झाली की कांदा देखील टाकून घ्यायचा आणि हाय फ्लेमवर पुढील 5 मिनिट पहिल्यांदा हा कांदा भाजून घ्यायचा आहे. पहिल्यांदा थोडंसं मीठ टाकून घेतलं जेणेकरून त्यातील पाणी पटकन निघून जाईल आणि मस्त त्यानंतरनं थोडं तेल टाकून हा कांदा भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने छान डार्क ब्राऊन चॉकलेटी एकदम काळपट कलर येतोपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. सर्व थंड करून घ्यायचा आहे. त्यानंतरनं याची पेस्ट बनवून घ्यायची. पहिल्यांदा सुके मसाले मी थोडं पाणी पावडर करून घेतली. त्यानंतरनं यामध्ये थोडं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्याचबरोबर खोबरं वाटताना त्यामध्ये देखील आलं लसूण टाकून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये नंतरनं कांदा देखील भाजलेला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. कांदा वाटताना देखील त्यामध्ये कोथिंबीर टाकायची. अगदी फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला वाटणाची. त्यानंतरनं तेल गरम करून घ्यायचं. जवळपास 3 ते 3.5 पळी मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये हळद पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची. जर तुम्हाला नसेल वापरायची हळद पावडर किंवा काश्मीरी लाल मिरची तर नाही वापरली तरी देखील चालेल. डायरेक्टली तेलामध्ये हा वाटलेला मसाला टाकून घ्यायचा. छान तेल सुटेस तोपर्यंत हा मसाला यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. जेणेकरून काय होतं, त्यातील पाणी सर्व निघून जातं आणि मसाला टिकण्यासाठी मदत होते. यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे. तेलाने मिठाने मसाला टिकण्यासाठी मदत होते. छान आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतरनं आपल्याला हा मसाला अगदी मीडियम टू लो फ्लेमवर शिजू घ्यायचा आहे. जास्त घाई करायची नाही, हाय फ्लेमवर जास्त शिजवायचा नाही. अगदी मीडियम फ्लेमवर तुम्ही हा शिजवून घेऊ शकता. हे पाहू शकता कलर चेंज झाला आहे, पण तरी देखील यातलं पाणी बऱ्यापैकी शिल्लक आहे. त्यानंतरनं पुढील 5 ते 6 मिनटानंतरनं कढईला साईडनी तेल सुटलेलं आहे. म्हणजे आपला मसाला व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि त्यातील मॉइश्चर पाणी निघून गेले. आता मसाला असा चमचा फिरवल्याच्या नंतरनं हे साईडला तुम्ही पाहू शकता तेल सुटले आणि कढईनं मसाला जो आहे ना तो वेगळा होतो आहे. अजिबात हा मसाला कढईला चिटकत नाही.
ह्या स्टेजला पुढील 2 ते 3 मिनिट अगदी लो फ्लेमवर शिजू द्यायचा आणि तुम्ही पाहू शकता साईडला अगदी असा सॉफ्ट मसाला हा दिसतोय, कुठेही कढईला चिकटला जात नाही. छान असा चमचा गोल गोल फिरवला की गरगर हा मसाला देखील फिरला जातो. छान मसाला थंड होऊन द्यायचा. थंड झाल्याच्या नंतरनं साईडनी छान जे तेल आहे ना ते रिलीज होतं, बाहेर सोडलं जातं आणि थंड झाल्याच्या नंतरनं काचेच्या किंवा स्टीलच्या हवाबंद डब्यामध्ये हा मसाला आपण वाटण हे स्टोअर करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक